स्ट्राईकला आपण प्रमोदला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला आपण रवीला पाहतोय. दोन्ही 12 मॅन देखील आमच्याकडे आलेले आहेत, त्यांचं देखील आपण करूया चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराजापाडा आयोजित आपण पाहताय चाचणी स्पर्धा. आजपासूनच मित्रांनो या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि सामना क्रमांक पहिला आपण पाहतात प्रमोद आणि त्याला साथ देण्याकरता आपण रवीला देखील पाहतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होतो आणि गोलंदाजी करण्याकरता आपण गोलंदाज योगेश याला पाहतोय. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण हर्ष गायकवाड यांना देखील पाहतो. वेलकम हर्ष, तुझं देखील स्वागत आहे मास्टर 40 असोसिएशन भिवंडीमध्ये. फिल्डिंगची सजावट ही आता आपल्याला पाहायला मिळते. 9 क्षेत्ररक्षक पूर्णपणे 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात, तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक मिड विकेटला आहेत तर एक लॉंग ऑफच्या दिशेने आहेत. थोडासा आता बदल देखील पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला आतमध्ये घेतलं, पंचांचा इशारा आलेला आहे. मॅचला करूया सुरुवात. मॅच ऑन. स्ट्राईकला बॅटर प्रमोद आहे, नॉन स्ट्राईक एंडला रवी आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होणार आणि पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता आपण योगेशला पाहतोय. प्रति षटकामागे 5 मिनिटं आहेत आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. नऊ वाजून बरोबर 10 मिनिटे झालेली आहेत. 12 मॅन आपण देखील लक्ष द्यायचं आहे. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत आणि मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. पहिला चेंडू यावेळेस बॅकफूट लावून फार सुंदर फटका पाहायला मिळाला. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, निशाणा मात्र साताळणे आणि एक धाव यावेळेस प्रमोदने पूर्ण केली. धोकादायक धाव होती म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अगदी आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षण हातामध्ये गेला होता. नशीबवान राहिला की चेंडू स्टँडवर लागला नाही आणि एक धाव या सीझन मधली प्रमोदच्या बॅटमधनं आपण पाहतोय. प्रमोद ऑन दी मार्क, तर संघाचं श्री गणेशा ह्या एका अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज योगेश फार सुंदर चेंडू त्याने हाताळला. योग्य लाईन त्याची पाहायला मिळाली. पुन्हा एकदा योगेश तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते. शॉर्ट थर्ड मधला थोडंसं फंबल पाहायला मिळालं. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण, तिसरी देखील होणार का? यावेळेस कॉलिंग प्रमोदची पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता 3 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. फार सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळते आणि हे फार महत्वाचं आहे. सुरुवात गोड असणं फार गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय प्रमोद आणि रवी मध्ये फार सुंदर सुरुवात पाहायला मिळते. पहिली डाव प्रमोदने काढली, तर त्यानंतर या 3 धावा रवीच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. धावसंख्या 3च्या मदतीने आपण पाहिली तर 4 या अंकावरती आहे. ऑन साइडला यावेळेस फार सुंदर फटका, मिडल ऑफ द बॅट, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सीझन मधला पहिला चौकार प्रमोदच्या बॅटमधनं येतोय. गुड शॉट. माझा मसोबा मल्हारी, शिव मार्तंड अवतारी, त्याची सोन्याची नगरी, त्याची सोन्याची नगरी. हे देव माझा मसोबा मल्हारी, ना ठाकरेच्या पाड्याचा कैवारी. देव माझा. थँक्यू डीजे. काय सुंदर फटका होता. पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली घेतली. चेंडूच्या लाईन मध्ये प्रमोद आला, फार सुंदर सजवला, मिडल ऑफ द बॅट केला. खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये प्रमोदनी 4 धावेंची भर केली आणि याच खेळाकरता प्रमोदला ओळखलं जातं आणि तो खेळ आता सातत्याने नेहमीच आपण त्याचा पाहिलेला आहे आणि आज देखील तोच प्रमोद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 8 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस देखील चांगला टायमिंग आहे. या भरपूर मोठी प्रयत्न इथे पाहायला मिळतात, परंतु या शर्यतीमध्ये चेंडूने मजल मारली आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार पुन्हा एकदा प्रमोदच्या बॅटमधनं येताना आपण पाहतोय. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर. फार दोन्ही फटके आपण प्रमोदच्या बॅटमधनं पाहिले. फार सुंदर फटके होते, ज्या वेळेस
चेंडू बॅट वाजवून अदलत होता त्यावेळेस चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये प्रमोदला यश मिळवता. पुन्हा एकदा त्याने चौकार घेतला आणि धावसंख्या आपण पाहतोय आता 4च्या मदतीने 12 या अंकामध्ये. काय सुरुवात पाहायला मिळते टीम गुरुदत्त चौथा हिरवा मानकोळी संघाची. फार चांगली पार्टनरशिप पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहताय रॅडिकल चषक 2025 चाचणी स्पर्धा. स्पर्धेचा आजचं पहिला दिवस आणि सामना क्रमांक पहिला आपण पाहताय. चला, वेळ आपण कमी खर्च करायची आहे. जी वेळ आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या वेळामध्ये तुम्हाला बरोबर षटक पूर्ण करायचं आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटके पूर्ण होता व्हायलाच पाहिजेत, हे नियम आहेत. जर एक्स्ट्रा टाइम घेतलात तर कदाचित तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागणार. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, दमदार फटका. चेंडू वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन निघून चाललाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रमोदच्या बॅटमधून आहे तो हा धमाका षटकार. मसोबा मल्हारी वॉट अ शॉट. काय सुंदर फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच चेंडू होता. अगदी त्याच्या बॅटच्या समोर चेंडू आदळला होता. क्षणाचा विलंब प्रमोदला केला नाही. काय खतरनाक फटका त्याने खेळला आणि 6 धावा त्याने प्राप्त केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुढे सरसावत समोर खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. प्रमोदची विकेट डोक्यात. यावेळेस मात्र चुकी नाहीये. पहिला विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि आता प्रमोदला मैदान सोडावं लागणार. धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावरती आहे. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. प्रभू तिथे होता आणि काय सुंदर झेल त्याने साकारला. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता कपिलला आपण पाहतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती रुपेशला आपण पाहतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं कारण पहिल्या षटकामध्ये योगेशने तब्बल 18 धावा खर्च केल्या. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस बाहेर निघून खेळायचं होतं. व्यवस्थित टायमिंग नाहीये. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न. थोडंसं फंबल. दुसरी पूर्ण होणार का? आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. दोघांमध्ये ताळमेळ चांगलं पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तसेच भगवान ठाकूर साहेब आमच्यातनं रजा घेताना आपण पाहताय. त्यांचं देखील मनापासून आभार. अगदी वेळात वेळ काढून साहेब तुम्ही देखील आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा आणि 1 विकेट मात्र गमावलेला आहे. टीम चौथा हिरवा मानकोळी संघाने प्रमोद याच्या रूपामध्ये. रवी आणि रुपेश ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय कपिल मार्गस्थ आहे आणि पहिल्याच चेंडूवरती कपिलने 2 धावा खर्च केल्या. यानंतर होणारा सामना जय बजरंग टेंबवली विरोधात रामोशेर प्रतिष्ठान ताडाली. दोन्ही टीमचे कॅप्टन. चौथ्या षटकाच्या अखेरीस आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जोडायचा आहे. पुन्हा एकदा दूरवरचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टायमिंग नाहीये. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 पूर्ण. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. फेकी यावेळेस चांगली झाली. थोडंसं फंबल पुन्हा पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती देखील 2 धावा पूर्ण झाल्या.
काय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटची लाईफलाईन आता वापरली जाते. प्रति चेंडू मागे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. हे चांगलं क्रिकेट आहे. हे मास्टर माइंड क्रिकेट आहे सांगून देताना टीम गुरुदत्त चौथा हिरवा मानकोळी संघ. दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण होताना पाहणार धाव संख्या 22 22 अंकावरती. यावेळेस चांगला चेंडू. यावेळेस चेंडूला टर्न मिळालेला आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. फलंदाच्या अंगापासून दूरवर गेला आणि डॉट चेंडूची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस कपिलचं आपण कौतुक करूया कारण चाचणी स्पर्धेमधला पहिला डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. यावेळेस पुढे सरसावत पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चेंडू वळवला जातोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न रवी करतोय मात्र एकच धाव मिळणार कारण क्षेत्ररक्षक फार दूर ओढून वेगावर चेंडूवरती आला होता आणि एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. धावसंख्या 23 या अंकावरती आहे. पुन्हा एकदा सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहताय रॅडिकल चषक 2025 अर्थातच चाचणी स्पर्धा आहे आणि सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कपिल पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्याकरता. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षकाने फार सुंदर प्रयत्न केले परंतु प्रयत्नाने यश नाहीये. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न. ताळमेळची कमी आहे. अखेर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आता पाहणं गरजेचं आहे. एकच धाव मिळणार. यावेळेस फलंदाजाला आउट करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवलेला नाहीये परंतु एक धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या 24 लॉस ऑफ 1 विकेट. कपिल अजूनही मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू असावा या षटकामधला. कपिल तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू कार्पेटला घासत मिड विकेटला निघून चालला. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहण्यात गरजेचं आहे. पंचांकडे दाद मागितली जाते आणि आता तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न हर्ष यावेळेस केला होता. खरं तर एक पूर्ण झाली होती. दुसरीचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षकाचा आपण कौतुक करूया. फार वेगाने तो चेंडू आला. फार सुंदर त्यांनी गॅदर केलं आणि फेकी देखील त्याच ताकदीने केली. दरम्यान गोलंदाज स्वतः तिथे उभा होता. त्याने चांगल्या प्रकारे उद्ध्वस्त केल्या. प्रभू तिथे होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्रभूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. अभी हो जाएगा दूध का दूध और पानी का पानी. फार क्लोज डिसिजन आहे. पंचांना यावेळेस फार स्ट्रगल करावा लागत आहे आणि थोड्याच वेळामध्ये पंचांचा निर्णय देखील येणार आहे. एक्झॅक्टली तिथे काय घडलं. यस फिंगर अप झालेले आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि आता रुपेशला देखील जागा सोडावी लागणार. तर 25 धावा या धावफलकावरती लागलेत आणि 2 विकेट या गमावलेल्या आहेत टीम गुरुदत्त चौथा हिरवा मानकोळी या संघाने. यानंतर होणारा सामना जय बजरंग टेंभोळी विरोधात
स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इथे आले असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. बरोबर चौथ्या षटकाच्या 2 जेव्हा चेंडू बाकी असतील त्यावेळेस तुम्हाला टॉस बॉक्समध्ये आम्हाला जुळायचं आहे. जी वेळ आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेला तुम्हाला रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागणार आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता आमच्या मान्यवरांची मांदी अळी आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, प्रभाकर दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. आणि प्रभाकर बद्दल सांगायचं झालं तर मागच्या वर्षी हा खेळाडू फार फॉर्ममध्ये होता. आता यावर्षी कशा प्रकारे क्रिकेट खेळेल आता हे फार महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं ना मित्रांनो, तुमचं नाव टीव्हीवरती किंवा पेपरावरती किती मोठं आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती मोठी कामगिरी करता दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, ते फार महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतं आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज शिवाजी याला पाहतो. हे बॅटर फार सुंदर पाहायला मिळेल. एका बाजूला तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. आता कोणाचं पारडं जड होणार येणारी वेळ सांगून जाणार. चला वेळ आपण जास्त खर्च करत आहात या षटकाकरता. आता फक्त तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. बरोबर तुम्ही 12 मिनिटे वापरलेली आहेत 2 षटकांकरता. जर उशीर विळंब केलात तर पॅनल्टीचा सामना हा 100% करावा लागणार. शिवाजी तयार. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर वेग पकडला आणि सरळ इस्टांच्या मागे जाऊन विसवताना पाहायला मिळालं आणि डॉट बॉलने सुरुवात गोलंदाज शिवाजीची पाहायला मिळतोय. मी मगाशी उल्लेख केला होता हर्ष की हे बॅटर आहे ना, हे पाहायला फार मजा येणार. एका बाजूला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. आणि ज्यावेळेस असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतात ना त्यावेळेस प्रेक्षकांची मनं ही जिंकली जातात. पुन्हा एकदा शिवाजी तयार. डॉट बॉलने सुरुवात. आता प्रभाकर काय करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस ग्लान्स करायचं होतं, प्रॉपर कनेक्शन नाहीये. थोडंसं पंचांकडे दाद देखील मागितली, पॅटची एज लागलेली आहे आणि एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 100 मदतीने आता 26 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये योगेश थोडासा मागडा ठरला, त्याने 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर कपिलला चांगलं षटक त्याचं पाहायला मिळालं, 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. आता आपण शिवाजीला पाहतोय, सध्या तरी 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. चला वेळ आपल्याकडे शिवाजी कमी आहे, या षटकामध्ये आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. पुन्हा एकदा शिवाजी तयार. फुलटॉस चेंडू, यावेळेस जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला, एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यावेळेस चांगली हाक पाहायला मिळाली, 2 पूर्ण झाल्या, तिसरी होणार का आणि पंच काय सांगतात हे पाहणं आता गरजेचं. आणि 2च धावा आहेत कारण चेंडू प्रभाकाच्या अंगाला धडकला होता आणि ज्यावेळेस चेंडू एखाद्या फलंदाच्या अंगाला लागतो ना त्यावेळेस पुढचं जे काही खेळ असतो ना तो थांबला जातो. तसेच कपिलजी आमच्यात आता रजा घेताना आपण पाहत आहे. थँक्यू सो मच कपिलजी साहेब, आपण आलात, आपला अमूल्य वेळ आमच्याकरता दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. स्ट्राईकला बॅटर यावेळेस रवीला आपण पाहतोय. फार सुंदर खेळ आज रवी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, सुपर चेंडू, काय जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने वेग पकडला, उंची गाठली आणि रवीच्या कानाच्या बाजूने गेला आणि त्याला सांगून गेला व्हेरी गुड मॉर्निंग. डॉट बॉल येतोय. धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली आहे धावफलकावरती. 28, लॉस ऑफ 2 विकेट्स. शिवाजी पुन्हा एकदा तयार. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते शिवाजी याची. यावेळेस जागा बनून समोरच्या दिशेने फार सुंदर फटका एक्झिक्यूट केला जातोय. लॉंग ऑफला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, 1 पूर्ण झाली, दुसरीचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्या. काय सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळतोय. दोन धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 2च्या मदतीने पुन्हा एकदा पुढे सरकली आणि 30 या अंकावरती आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटर रवी पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आप ट्रॅकर चेंडू, एक अगला वेगळा फटका खेळला जातोय. व्यवस्थित टायमिंग जुळले, चेंडू वेगाने चाललाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर रवीच्या बॅटमधनं येतोय हा क्लासिकल आणि कलात्मक चौकार.
द्वितीय क्रमांकाचे आणि तृतीय क्रमांकाच्या आम्हाला ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करते. रॅडिकल चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहताय रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा आणि आज आपल्या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. सामना क्रमांक पहिला आपण पाहताय. आतापर्यंत आपण पाहिला तर 3 षटके हे पूर्ण झाली आहेत आणि 3 षटकेची अखेरीस आपण पाहिली धावसंख्या तर 34 या अंकावरती आहे. अंतिम षटक मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आता कोण येणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागणार. हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक आहे. प्रतिचेंडू मागे आता हल्ले चढवले जाणार, परंतु ते हल्ल्यांना थांबवण्याकरता कोणता गोलंदाज येतोय हे पाहणं सदाला आपण पाहतोय. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण सदा याला पाहतोय. चला, वेळ आपण कमी खर्च करायचे. बघा, चिंबीपाड्याचे लक्षदादा तिथे उभे आहेत. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आमचे स्वयंसेवक आपणास बोलवत आहेत. चिंबीपाड्याचे लक्षदादा, आपणास विनंती आपण या. चला, वेळ कमी खर्च करा. बरोबर आपण 16 मिनिटं आपली झालेली आहेत. शेवटचे 4 मिनिटं आहेत आणि त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. सदा तयार. स्ट्राईकला बॅटर यावेळेस प्रभाकरला आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ. ऑन साईडला यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, आता संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला. खरं तर प्रभाकरने प्रयत्न फार सुंदर केले, परंतु त्या प्रयत्नाने यश मिळालं नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान शुभ आगमन झाले मनसे शहर अध्यक्ष भिवंडी तालुका आणि प्रमुख सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी डॉक्टर मनोज गुळवी साहेब, आपलं खूप खूप हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. सदा तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणती जुळली नाहीये. एक्झॅक्टली काय घडलंय? फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. आणि बघा, या खेळाडूचं आपण मी का कौतुक केलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाहीये. त्याला माहिती होतं आपल्या बॅटला चेंडू फर्स्ट झालेला आहे, सरळ मान खाली घातली आणि मात्र त्याने मैदान सोडला. ही खेळाडू वृत्ती फार महत्वाची आहे. कारण उदाहरण द्यायचं झालं सर तर मी सचिन सरांचं उदाहरण देईन. कारण ज्या माणसाने कोणत्याही पंचांना उपदेश केला नाही, कधी उलट बोलले नाही आणि म्हणूनच तो प्लेअर आज जगाचा देव ठरलोय, क्रिकेटचा देव ठरलोय. त्याचं कारण काय? डिसिप्लिन आणि तुमच्यामधली असलेली खेळाडू वृत्ती ही फार महत्वाची आहे. परंतु आपण कौतुक करूया गोलंदाज सदाचं. शेवटचं षटक आहे, परंतु काय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट हाताळला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता केतन हिटमॅन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नेहमीच या केतनला आपण मोठे फटके मारताना पाहिलेले आहे. आता या मॅच मध्ये तो मोठे फटके साकारणार का याच्याकडे आता पाठीराख्यांचं लक्ष आहे. कारण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 34 या अंकावरती आहे. इथून येणारे मोठे फटके मी म्हणेन टर्निंग पॉइंट होऊ शकते. हर्ष, चला, वेळ कमी खर्च करा. त्यानंतर होणारा सामना टेंबवली विरोधात ताडाळी, दोन्ही टीमचे कॅप्टन्स. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस मिस टाइम फटका. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळणार का? ज्या पावलाने फलंदाज आला होता त्याच पावलाने पुन्हा एकदा मैदान सोडतोय. बॅक टू बॅक दुसरं विकेट प्राप्त करतोय गोलंदाज सदा. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+, मास्टर 40+, मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+, मास्टर 40+, मास्टर 40+ चा बोलबाला. ज्या पावलाने केतन आला होता त्याच पावलाने मात्र शून्याचा चष्मा घालून तो बाहेर पडतोय आणि 34 या अंकावरती 4थं विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय सुंदर गोलंदाजी गोलंदाज सदाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या चषकामधली या चाचणी स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक तो पूर्ण करणार का? आता याच्याकडे सर्वांचं लक्ष लागणार. सचिन जातोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा आपण पाहतोय 34 या अंकावरती आहे. आज सचिन आपण पाहतोय कशा प्रकारे क्रिकेट खेळणार आता हे पाहणं गरजेचं आहे. कारण सचिनकडे देखील चांगले फटके आहेत. नेहमी तो आपल्या संघाकरता चांगली कामगिरी करत असतो. आता या मॅच मध्ये तो चांगली कामगिरी करणार का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण समोर जर आपण विचार केला सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय.
केतनने थोडंसं नक्कीच नाराज केलं, परंतु आता त्याची जागा सांभाळण्याकरता सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चेंडू वळवला जातोय. मिड विकेटला चेंडू वेगाने सरकला. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी फार सुरेख आली, परंतु गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला नाही. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 36 या अंकावरती आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि काही चेंडूचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सदा पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकला बॅटर सचिनला पाहतोय, त्याने 2 धावाने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू व्यवस्थित घेता आला नाही. थोडंसं पंबळ झालं स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. तिथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि अखेर आता आपण पाहतोय पंचांचा कोणताही निर्णय आलेला नाहीये आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी करण्यात आलेली आहे. यस बघा पंच, आपण जेव्हा आपला बटन ऑन असेल वॉकी टाकीचा, तो बटन लगेचच सोडायचा आहे, कारण समोरच्या पंचांना देखील ते बोलता आलं पाहिजे, कारण दोन्ही वॉकी टाकी एकाच वेळेत चालू नसतात. श्याम सर, आपण याची दक्षता घ्यायची आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. यस बघा, जेव्हा आपण वॉकी टॉकी आपण बोलत असाल त्यावेळेस फक्त बोलून झालं की आपल्याला बोर्ड बाजूला करायचं आहे आणि आपोआप समोरच्या पंचांना आता ते कळणारच आहे. यस, जाऊया 30 पंचांकडे. तर टॉस करण्यासाठी दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. जय बजरंग टेंभवली संघ कर्णधार राम, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ कर्णधार, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. जो संघ कर्णधार उशिराने येईल त्याला कदाचित पॅनल्टीचा सामना देखील करावा लागेल, याची नोंद घ्या. धावसंख्या आपण पाहतोय धाबळकावरती 36 या अंकावरती आहे. यस, पंचांनी बघा लक्ष द्यायचे. आपण सर्वप्रथम सॉफ्ट सिग्नल द्यायचा आहे जो असेल तो, आणि त्यानंतर मग तुम्ही पंचांकडे मागणी केली तरीही चालेल. अच्छा, येस, आपण रिव्ह्यू घ्यायचं नाहीये, लक्षात असू द्या. सॉफ्ट सिग्नल आपण सर्वप्रथम द्यायचं आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची आपण मागणी करायची आहे. जाऊया मागच्या दिशेने. धावसंख्या आपण पाहतोय आणि आता 2 धावा देखील वाढवल्या जाणार. धावसंख्या 38 धावा. सदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस पुढे सरसावत. मिड विकेटला चेंडू चांगल्या प्रकारे खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण कपिलचं पाहायला मिळतोय. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल रवीने केला. त्या 2 पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन झालं. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि पहिला डाव इथे समाप्त झाला. सो एंड ऑफ द फर्स्ट. धावसंख्या 40 या अंकावरती आहे पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय. जाऊया टॉसच्या दिशेने. ओव्हर टू चेवन पाटील सर. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी कैलास ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मनसे शहर अध्यक्ष भिवंडी तालुका, प्रमुख सल्लागार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, एक उत्कृष्ट क्रिकेटर मनोज गुळवी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल कैलास ठाकूर यांना. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, तसेच तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज या अतिशय सुबक आणि सुरेख अशा ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत, असे निकेत ठाकूर यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत रॅडिकल चषक 2025च्या माध्यमातून. मी दीपक ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हे उपस्थित झालेले आहेत. सत्यवान चौधरी आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन पर्वामध्ये सेकंड मॅच टॉस होणार आहे. टॉस करण्यासाठी मी इंजिनियर कुमार सागर जैन गायकवाड प्रभारी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळनेर ठाकरा दाभाडा आणि तसेच माजी सरपंच नंदू पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. टॉस बॉक्स स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे जैन शेठ गायकवाड तसेच सागर गायकवाड त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराच्या पाड्याच्या वतीने दोन्ही संघ कर्णधारांच्या माहिती करता स्पेशल कॉईन आहे. कॉईनची एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे. हेड असा कॉल आहे पण त्याच्या अपोजिट आलेलं आहे टेल. मान्यवरांना विनंती करतोय व्यासपीठावर आपण स्थान बनवायचं आहे. आपलं खूप खूप आभार. नाणेफेक जिंकलेले आहे टेंबोली संघ कर्णधार राम. काय निर्णय घेशील? नक्कीच क्षेत्ररक्षण घेईन कारण ग्राउंडचा मला तर मी आता बॉल चेक केला खेळत असताना समोरची टीम थोडासा ओलावा दिसतोय तर थोडासा अंदाज येईल फिल्डिंग केल्यानंतर की काय प्रॉब्लेम्स येईल बॅटिंगला तर एक क्षेत्ररक्षण घेऊ. नवीन पर्व आणि नवीन आयोजन पहिली स्पर्धा थोडक्यात काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे. मी दादांना आताच म्हटलं की दादा खरंच एकदम अप्रतिम आयोजन आहे. एवढं चांगला स्टेज आहे ग्राउंड लेवल आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा नक्कीच आम्ही एन्जॉय करू. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर सत्यवान चौधरी आपण नाणेफेक गमावलेली आहे. प्रथम तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. नो डाऊट तुमचं होम ग्राउंड आहे. माइंडसेट काय आखलेला आहे? किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू आम्ही. संघामध्ये असे कोणते बॅटर्स आहेत स्टार खेळाडू आहेत जे जास्तीत जास्त धावा पूर्ण करते आपल्या संघासाठी? आहे गोपाल आहे रमेश आहे श्रीनू आहे मी आहे. थोडक्यात काय सांगणार आहे स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप चांगली आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून अशी बातमी आहे नाणेफेक जिंकून प्रथम टेंबोली संघ कर्णधार राम याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. तर या स्पर्धेतून निरोप घेताना कुमार इंजिनियर सागर जैन गायकवाड प्रभारी सरपंच आपण इथे आलात. आमचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माजी सरपंच नंदू पाटील साहेब आपले देखील विशेष आभार. आपण पाहतात मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या मान्यतेने रॅडिकल 40+ ठाकराचा पाडा आयोजित मास्टर 40+ चाचणी स्पर्धा 2025-26 हे नवीन पर्व पहिली स्पर्धा. ह्या नवीन पर्वाची या नवीन सीझनची आपण एन्जॉय करत आहात. पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. लक्ष्य आहे 41 धावांचं आणि हे लक्ष्य बघूया आता कशा प्रकारे पार करतोय जय ब्राह्मण भाटाले ए हा संघ. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर प्रति षटकामागे जवळजवळ 10.25च्या सरासरी धाबा पूर्ण कराव्या लागतील. खर तर सकाळचं सत्र होतं डू फॅक्टर धावबिंदू मैदानाच्या आतमध्ये पडले आहेत. धाबा तर खूप चांगल्या झालेल्या आहेत असंच म्हणावं लागेल. पण जय ब्राह्मण भाटाले ए हा संघ एक धोकादायक संघ आहे. मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे या संघामध्ये. बघा वर्ष 2024-25 आपण जर विचार केला तर श्री गुरुदत्त चौटाईराव मानकोली या संघाने 5 टायटल जिंकले आणि रँकिंग मध्ये हा संघ अव्वल स्थानावर राहिला होता वर्ष 2024-25 आपण जर विचार केला तर शिस्तबद्ध संघ वर्ष 2024-25 आपण जर विचार केला तर जय ब्रह्मदेव बाटाले ए हा संघ शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाला पुरस्कार देण्यात आला होता. मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचा चांगला उपक्रम आपण बघितला होता. जशी वेळ मिळेल तशा तुम्हाला क्रिकेट विषयी आम्ही खूप सारं काही सांगणार आहोत. पण एक लक्षात घ्यायचं प्रमोद पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येतोय. तो एक ऑलराऊंडर 45
कॅटेगरीचा हा खेळाडू ठरला होता. निश्चितच जबरदस्त कामगिरी राहिली होती मागील सीझन मध्ये. ते पर्व वेगळं होतं, हे पर्व वेगळं आहे. प्रमोद ते सातत्य पुन्हा एकदा कायम ठेवणार का? प्रमोद भोईर पहिल्या षटकासाठी सज्ज होते. आघाडीची जोडी खेळपट्टीवर नंबर 1 खेळाडू 45 प्लस कॅटेगरीचा खेळाडू उचली घेणारा चेंडू होता. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू सरळ विसावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू जातोय. योगेश आणि शिवाजी अशी सलामीची जोडी. पुढचा चेंडू ओ चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा. अगदी उचली घेतली होती चेंडूने आणि खांद्यांवर जाऊन चेंडू आदळला. एक धाव पूर्ण केली. पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. अवांतर स्वरूपामध्ये एक धावपलकावर ही जोडली गेलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर प्रमोद. अँगल चेंज खेळतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. बक्षिसांचा वर्षा असलेली स्पर्धा. खूप सुंदर मैदान भिवंडी तालुक्यातील. आणि आता ह्या नवीन पर्वाची सुरुवात ही झालेली आहे. तयार होतोय पुन्हा एकदा प्रमोद बॉलिंग मार्कवर. समोर जाईल डावखुरा बॅटर शिवाजी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काहीसा खाली राहिला. सबमरीन ही डिलिव्हरी आपण निश्चितच बघितली. चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. महत्वाचा रोल प्ले करताना प्रमोद पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. ओ सरळ बॅटने फटका चेंडूला उडवलाय. चेंडू येते लॉंग ऑन सीमारेषेवर. क्षेत्ररक्षक दक्ष आहे प्रभाकर. चेंडूला उचलणार, फेकणार. वेल होती बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. एक धाव पूर्ण करतोय शिवाजी. फक्त एकच धावेवर संतुष्ट. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल. दोन्ही अंकावर एक धाबेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. खरं तर मनपसंत षटक होतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणे गरजेच्या होत्या. पण पाहतोय प्रमोद खूप अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी प्रमोद. हो गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक सोटी धाव पूर्ण करताना पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या सिंगलने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 3 अंकावर. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रमोद याची. दबाव निर्माण केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये वरचढ होऊ दिलेलं नाही भाटाले ए या संघाला. पुन्हा एकदा प्रमोद तयार होते बॉलिंग मार्कवर. 10-12 पावलांचा रनअप. राईट आर्म राऊंड दी स्टंप. ओ शॉर्ट ऑन पुल केलेला चेंडू हवेमध्ये. चांगला झेल टिपतोय सचिन. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. अफलातून झेल टिपला आणि बघा काय झेल टिपल्या सीमारेश्वर सचिन याने. सचिन एक महत्वाचा आधारस्तंभ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना केली जाते या संघामध्ये. आणि शिवाजी सारखा महत्वाचा मोहरा टिपण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये यश आलेल्या प्रबोधने खूप धारदार गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलक फक्त आणि फक्त 3. एक गडी बाद झालेला आहे. खूप सुंदर गोलंदाजी केली. एक्सलंट ब्रिलियंट बॉलिंग बाय मिस्टर प्रमोद भोईर. 3 धावा देत एक गडी बाद केलेला आहे पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे बॅकफुटवर संघ बघायला मिळतोय. जय ब्राह्मणदेव वाटाले ए. आता इथून पुन्हा एकदा जर पॅक करायचं असेल, पुन्हा एकदा उंच भरारी घ्यायची असेल तर चांगला खेळ अपेक्षित आहे.
तो जय ब्राह्मणदेव भाटाले ए या संघाला विजय मिळवायचा असेल तर पहिल्या विजयाची नोंद बघूया कोणता संघ करतोय. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे इंद्रपाल. काय झेल टिपला सचिन याने. आठवण झाली मला ती खरोखरच सूर्यकुमार यादव यांनी जो झेल टिपला होता हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलर याचा. आणि T20चा 2024चा वर्ल्ड कप भारतीय संघाने खूप दिमाखात जिंकला होता दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून. अशा काही निवडक घडामोडी आहेत त्या तुम्हाला आम्ही वारंवार माहिती देण्याचा देखील प्रयत्न करू आमच्याकडे वेळ असेल तेव्हा. आणि वर्ष 2025 मधील जबरदस्त खेळ राहिला भारतीय महिला संघाचा. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला चारी मुंडे चित केला. खरं तर लारा ओलवाडचा तो झेल होता तो टिपला होता अमनजोत कौर यांनी. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने भारतीय संघाने भारतीय महिला संघाने पहिला वेळा वर्ल्ड कप जिंकला. ही सर्व भारतीयांसाठी एक खूप आनंदाची बातमी होती. आणि खरोखरच नारी शक्ती काय असते दाखवून दिलं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने. आणि खरं तर मुंबईकर अमोल मुजुमदार हा भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक कोच होता. आणि गोलंदाज ठाणेकर खरं तर आविष्कार सालवी याला कोण विसरणार. जबरदस्त कामगिरी राहिली भारतीय महिला संघाची. चला तर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तुम्हाला वारंवार सूचना आम्ही देत आहोत. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका. दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला हा सामना कंप्लीट करायचा आहे याची नोंद घ्या. शेड्यूल खूप मोठा आहे. श्यामशेठ चौधरी मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचंय. स्पीडअप करा बघा. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. वारंवार अंपायर आपण देखील वेळोवेळी वॉर्निंग द्यायचे आहे. खूप निष्णात अंपायर आहेत. श्याम पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील अनेक मेगा इव्हेंट्स ते स्वतः क्रिकेटर देखील आहेत. 40+ फॉर्मॅटमध्ये ते जबरदस्त क्रिकेट सादर करतात. आता पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. ओ स्लॉग हिट. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. नो मिस्टेक. वेल टेकन कॅच. अजून एक फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. माझा मसो बॉक्सशी संपर्क साधे. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये सचिन. जबरदस्त झेल सचिन याचा. सीमारेषेवर आपण बघितला. आणि झेलाला तसंही खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. 3 झेल मला आठवतात. वर्ल्ड कप 1983चा कपिल देवने घेतलेला विवियन रिचर्ड याचा झेल. तिथूनच भारतीय संघाने पहिला वेळेला वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर वर्ल्ड कप T20चा वर्ल्ड कप 2024 जो वर्ल्ड कप स्काय सूर्यकुमार यादव च्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने जिंकला. आणि अमनजोत कौरला कोण विसरणार. लारा ओलवाडचा तो झेल. आणि भारतीय महिला संघाने पहिला वेळेला वर्ल्ड कप जिंकला 2025 ला. वेलकम अमोल ठाकूर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचंय. आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत आहे. TT स्पोर्ट्सचे मालक अमोल ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. ओ ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम आहेत धावपलकावर. फक्त आणि फक्त 3 गडी बाद झाले आहेत. 2 चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू इंद्रपाल याचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू येतोय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये सचिन आहे. ज्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 झेल टिपलेले आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल 4 अंकावर. एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतंय. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला प्रति षटकामागे जवळजवळ 10.25 च्या सरासरीने एव्हरेजने या धावा पूर्ण कराव्या लागतील. पण त्याहून सरस गोलंदाजी बघायला मिळते ती मानकोली संघाची. वेलकम योगेश टावरे आपले देखील हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा इंद्रपाल सज्ज होते. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडूला अलॉंग दी कार्पेट. चेंडू मैदाना अगदी घासत पुसत चालला होता मिड विकेट कडे. आता इथे काय झालंय पाहू शकता तुम्ही. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आलेले आहेत.
धोका होण्याची दाट शक्यता आहे आणि फलंदाजाला निश्चितच मैदान सोडावं लागेल. अजून एक बॅटर बाद होतोय जय ब्राह्मण वाटाले ए या संघाचा. अंपायर बॅटर बाद आहे का? यस, डिस्कस सुरू आहे. एक्झॅक्टली कोणता बॅटर बाद आहे हे पंच पाहणी करताना निश्चितच आजच्या पूल ए मधून संघ श्री गुरुदत्त चौडाईराव मानकोली, धारशी आयुर्वेदा फिरिंगपाडा, जय ब्राह्मण वाटाले ए. पूल बी मधून संघ जय बजरंग टेंबवली, स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली, श्री जानकाई माता खारबाव. पूल सी मधून संघ आपण पाहणार आहोत जय दुर्गा सुरई, डिपेंडेबल चॅम्पियन संघ मागील सीझन मधील जय हनुमान टेंबवली आणि लाईफ लाईन 11 पिंपळगाव. अतिशय दर्जेदार उत्कृष्ट थेट प्रक्षेपण आपण पाहतात 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे आणि त्यांचे इतर सहकारी. बघूया तिथे एक्झॅक्टली कोणता बॅटर बाद झालेला आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. सदा हा बाद आहे. धावबाद स्वरूपामध्ये त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतोय जय ब्राह्मणदेव भाटाले ए या संघाला. अतिशय चांगली साऊंड सिस्टीम हर्ष डीजे चे प्रोप्रायटर सुदर्शन ठाकूर, प्रशांत आणि हर्ष ठाकूर आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय संदीप. आता इथून तुम्हाला संत खेळ करून चालणार नाही. भाटाले ए संघाचा आपण जर विचार केला तर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, अग्रेसिव्ह आणि आक्रमक बॅटिंग ही अपेक्षित असेल. संदीप आणि सूर्या खेळपट्टीवर आहे. चला अजिबात वेळ दौडू नका. शेड्यूल खूप मोठं आहे. आज बरोबर 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका. कारण नोव्हेंबर महिना आहे, थंडीचे दिवस आहेत, दिवस खूप लहान नसतो याची आपण नोंद घ्यायची. आणि कुठल्याही प्रकारचा अंपायर आपण देखील वेळोवेळी वेळे संदर्भात खेळाडूंना सूचना करायच्या आहेत. पुढे सरसावतून व्ही शेप मध्ये हा फटका खेळला होता. वाईड ऑफ लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये सचिन दिसतोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही जास्त नाही. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल धावफलकावर फक्त आणि फक्त 6. खराब स्थिती 3 गडी बाद 6 धावा धावफलकावर आतापर्यंत लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू इंद्रपाल याचा. चांगला फटका खोदून पडलाय चेंडूला. हवेमध्ये चेंडू. लॉंग ऑनला नो मिस्टेक. वेल टेकन कॅच. अजून एक बॅटर बाद होतोय जय ब्राह्मण वाटाले ए संघाचा. माझा मसोबा
केली नाही, चांगला झेल संपन्न केला आणि चौथा गडी हा तंबूमध्ये माघारी जाताना बटाले ए संघाचा. चांगली गोलंदाजी इंद्रपालने देखील आपल्या संघासाठी केली. या षटकामध्ये इंद्रपालने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले आणि गडी बाद केले 2. कमालीची गोलंदाजी. मागील सीझन मध्ये हा संघ रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आपण बघितला. 5 जेतेपद या संघाने पटकावले होते. कमालीचा खेळ राहिला होता. 6 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून विजयासाठी 35 धावा या पूर्ण कराव्या लागतील. एक्सपर्ट स्कोरर हर्ष गायकर यांनी माहिती पोहोचवली आमच्यापर्यंत. चला तर अधिकचा वेळ घेऊ नका अंपायर. बघा आम्ही देखील स्टॉप वॉच लावलेला आहे, याची नोंद घ्या. वारंवार सूचना देणे योग्य वाटत नाही. केतन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू आणि 35 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. ओ सरळ बॅटने फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक दक्ष. पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये प्रबोध. चांगला झेल टिपतोय आणि संदीपला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. खूप सुंदर झेल टिपला प्रमोद याने. आतापर्यंत आपण या सामन्यावर जर नजर टाकली तर 2 झेल टिपले सचिन याने आणि 2 झेल टिपलेत प्रमोद याने. कमालीचा खेळ मानकोली संघाचा बघायला मिळतोय. कुठलीही स्पर्धा चॅम्पियन पदाला तुम्हाला गवसणी घालायची असेल 3 फॉर्मॅट क्रिकेट खेळामध्ये खूप व्हेरी इम्पॉर्टन्स. तुमची ए दर्जाची गोलंदाजी, ए दर्जाची फलंदाजी आणि ए दर्जाचं क्षेत्ररक्षण असणं हे खूप महत्वाचं असते. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर केतन. समोर जाईल बॅटर कपिल. कोणाला तरी हिरो बनावं लागेल. जशी जेमिमा रॉड्रिग्स ही हिरो ठरली होती सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध. 339 धावांचं लक्ष्य पार केलं होतं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चांगला झेल टिपतोय. अजून एक गडी बाद होतोय. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. कपिलचा झेल टिपल्या मंदेश याने आणि अजून एक गडी बाद होतोय. गडी बाद होण्याचा जो क्रम आहे तो सुरूच आहे. एका पाठोपाठ एक गडी बाद होताना गोलंदाजी धारदार आहे. क्षेत्ररक्षण देखील A1 दर्जाचं बघायला मिळते. मी मगाशी या गोष्टीचा उल्लेख देखील केला होता की चॅम्पियन पदाला तुम्हाला गवसणी घालायचे असेल तर 3 पार्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्रिकेट खेळामध्ये आणि त्याच अनुषंगाने खेळ बघायला मिळतोय. श्री गुरुदत्त चौटाईरवा मानकोली या संघाचा. आमचं नाव का मोठं आहे तर बघा त्यांची कामगिरी देखील त्याच दर्जाची होताना मैदानावर बघायला मिळते. हॅट्रिक वर येतोय गोलंदाज केतन माळी. आतापर्यंत जे झालेलं नाही. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील पूर्ण करणार का केतन? समोर जाईल बॅटर. कट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिथे देखील असफल ठरतोय. प्रभू हा धाव स्वरूपामध्ये बाद होतोय. डायरेक्ट हिट केलेला आहे. माझा मसोबा मल्हारी शिव मार्तंड अवतारी. त्याची सोन्याची नगरी, त्याची सोन्याची नगरी. हे देव माझा मसोबा मल्हारी ना ठाकरेचे पाड्याचा कैवारी. देव माझा मसोबा मल्हारी ना ठाकरेचे पाड्याचा कैवारी. सातवा फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर चला आपण लगेच रेडी राहायचं आहे. पूर्णपणे हारागिरी पत्करलेली आहे ते जय ब्राह्मण वाटाले ए या संघाने. सरगम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र काय केतन गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खूप लाजवाब खेळ या संघाचा बघायला मिळतो. आमचे सहकारी परम मित्र आहेत कालीराम केनी. ते एक उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांनी मानकोली संघाला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत. कालीराम केनी तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप हार्दिक स्वागत करतोय रॅडिकल चषक 2025 मध्ये.
पुढचा चेंडू ओ चांगला फटका आहे, खोदून काढलाय चेंडूला व्ही शेप मध्ये. चेंडू येतो डीप मिड ऑनला, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक झेपावलं होतं चेंडूवर प्रमोद. फक्त एकच धाव मिळेल. आता इथून एकेरी दुहेरी धावांनी काहीही साध्य होणार नाही. लक्षात आहे तुम्हाला, जर पाठलाग करायचा असेल तर आता उत्तुंग फटकेबाजी करावी लागेल, षटकार चौकारांच्या आतिषबाजी करावी लागेल. दुसरा ऑप्शन पर्याय नाही तुमच्याकडे, कारण पूर्णपणे हवी होतं ना टीम मानकोली भाटाले ए या संघाचा जर आपण जर विचार केला तर. सात धावा धावपलकर. आडव्या बॅटनं ऑन साइडला फ्लिक केलेलं चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक, झेपावतोय चेंडूवर. एकच धाव मिळेल. एकी चौकार एकी षटकार आतापर्यंत आलेला नाही. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 8. विजयाकडे आगेकूच करताना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मानकोली हा संघ यस पंचांचा निर्णय येतो नो बॉल. नऊ वाजून बरोबर 10 मिनिटांनी पहिला चेंडू हा डिलिव्हर्ड झाला होता, याची नोंद घ्यायची. आणि आपल्याला बघा 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं आहेत. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा आपल्या 9 सामने आज कव्हर करायचे आहेत. मी वारंवार या सूचना देत आहोत, तर वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव धावपलकावर आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्या धावपलकावर 9. यानंतर ते चेंडू असेल फ्री हिट बॉल. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 9. चला अंपायर बत्तीस धावा आता इथून पूर्ण कराव्या लागतील. अंतिम षटक शिल्लक आहे. दरम्यान शुभागमन झाले BNN कॉलेज भिवंडीचे लिपिक सुभाष ठाकूर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मी आपणास विनंती करतोय आपण मंचावर येऊन स्थान बनवायचं. आपलं रॅडिकल चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष पुन्हा एकदा, पण झेल सुटलेला आहे. काहीसा हाफ अँड टॉप चान्स होता तिथे. प्रयत्न खूप छान केले होते झेल टिपण्यासाठी, पण चेंडू हातामधून निसटला. धरणीला दान झाला. कॅच ड्रॉप. आजच्या दिवसाचे सर्व संघाचे प्रतिनिधी, संघ कर्णधार या सर्वांना सूचना आहे की पंचांना सूचना दिलेल्या आहेत. जर फिल्डिंग साईडचे वेळ घेत असतील तर त्यांचा एक फिल्डर हा सर्कलमध्ये वाढवा. पंचांना तिन्ही पंचांना सूचना आहे. तसेच बॅटिंग साईडचे जरा टाइमपास करत असतील त्यांना 2 धावांची पेनल्टी ही देऊन टाका. 1 घंटा होऊन गेलेला आहे या मॅचला. दोन्ही संघाचे कर्णधारांना सूचना आहे, तुम्ही हलगर्जीपणा करता. मानकोले आणि भाटाले संघ, तुमचा 9 वाजता सामना चालू झालेला आहे. 1 घंटा होऊन गेलेला आहे. तुम्ही सहकार्य करा. नंतरच्या मॅचेस कशा खेळवणार. फक्त हलक्या त्याने खेळून काढला होता आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. पूर्णपणे वर्चस्व मजबूत पकड निर्माण केलेली आहे. तिसरी गुरुदत्त चौटा मानकोली संघाने पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या तयारीमध्ये. मानकोली संघ आपल्याला सध्या तरी बघायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी या संघाची. प्रभाकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हो आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एष्ट्यांच्या मागे. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. संधी होती तिथे, पण काही फरक पडणार नाही मानकोली संघाला, कारण विजयाच्या समीप आहे, लगत आहे. 2 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची. धावपलकावर धावा आहेत फक्त आणि फक्त 15.
अजून विजयासाठी धावा बनवावे लागतील. 26 चेंडू जातोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे. एकच धाव मिळेल. हा एक चेंडू टाकून ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे गोलंदाज प्रभाकरला. पुढचा चेंडू बॅकफुटला जात असताना कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक दक्ष आणि याच बरोबर पहिल्या विजयाची नोंद करतोय टीम श्री गुरुदत्त चौटायर व मानकोली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक अँड टॉप लक. टीम जय ब्राह्मण वाटाले ए. आणि या सामन्यातील नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर प्रमोद भोईर, ज्याने 16 धावांची तडाखेबंद खेळी सादर केली आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना एक विकेट आपल्या संघाला मिळून दिला. म्हणून सामनावीराचा हा बहुमान किताब आम्ही देणार आहोत प्रमोद भोईरला. चला तर लगेचच दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात होईल. जय बजरंग टेंभवली संघ कर्णधार राम आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी लगेच रेडी ठेवायची आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान तडाली. जय बजरंग टेंबवली स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली. पंच ग्राउंडवर उभे राहिल्यानंतर बरोबर 2 मिनिटांनी आपला सामना चालू झाला पाहिजे. बॅटिंग साईडने जरा डिलाई झाली तर बॅटिंग साईडच्या संघाला 2 धावाची पेनल्टी लागेल. फिल्डिंग साईडच्या संघाकडून जर डिलाई झाली तर त्यांना सर्कलमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर किंवा 2 धावा